गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। प्रताप ज्ञानेश्वर भगवान अस्थि भाती प्रिय सिंधु में नाम रूप जंजार लखीती ही आत्मस्वरूप निश हे तत्काल निहाल। विराम पूर्ण विराम प्रश्नार्थक चिन्ह आहे तिथे थांबता ना थांबते ना थांबतात. एकच विषय राहिला लक्षणाचा विषय लक्षणा का प्रकार। हो. महावाक्यन में लक्षणा का प्रकार विचार सागर में लिखा है। हो तो जानी लेना। महावाक्यामध्ये लक्षणाचा प्रकार झहता 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 लक्षणांनी विचार सांगा. झहत वाचाचा त्याग पोषा अजहतमध्ये अधिकते ग्रहण ही सोडून भागत्याग त्याला झहता झहते म्हणतात. कुठे भागत्याग म्हणतात. इथं वाचाचा त्याग करायचा शक्य अर्थामध्ये त्याच्यात असणाऱ्या चैतन्याचा शक्य संबंध असल्यामुळे लक्षार्थाने त्याचे ग्रहण होतं असं विचार सागरामध्ये धावता विषय झालेला आहे. पद के शक्य से संबंध को लक्षणा कहे है. पदाचं शक्य आता पदाचं शक्य काय आहे. उदाहरण सांगू का. हो ना. गंगेवर गवळ वाढत गंगा पदाचं शक्य आणि त्याच्या संबंधी तीर हे लक्षणा. त्याच्या संबंधी गवळवाडा. चला याते पद का परंपरा संबंध रूप लक्षण आहे. म्हणून पदाचा परंपरा संबंध ही लक्षणाने आहे. आहे ते कारण पद का साक्षात संबंध शक्य ते होवे हे. म्हणून पदाचा साक्षात संबंध कोणाचे आहे. शक्यचे. शक्य कोण आहे. वाच्यार्थ आणि तो संबंधी असणारे लक्षार्थ. शक्य का संबंध लक्षते होवे हे. आणि त्याचे शक्य संबंध असणार ते लक्ष होत. याते शक्य द्वारा पद का संबंध होणे ते परंपरा संबंध रूप लक्षणा वृत्ती है. म्हणून पदाचा शक्य संबंधाद्वारे ज्याचा संबंध होतो त्याला लक्षार्थ म्हणायचा. त्याला परंपरा संबंधाने ज्यात ते लक्षार्थ होत. लक्षार्थाने इसी कारण ते ग्रंथकारों ने लक्षणावृत्ती जघन्य कही है. अशा रीतीनं लक्षणावृत्ती हे जघन्य म्हणजे जरा थोडस कनिष्ठता आली. असं लक्षणार्थाने करणं जरा अधिकारी कमी असते. त्याला साक्षात करणं ही अधिकारी. पण ते कोण कापुराच्या होती त्याला शक्य असते. पण बाकी त्याला लक्षण जघन्य केलं. जघन्य म्हणजे कनिष्ठ. जहाँ पद का साक्षात संबंध रूप शक्तिवृत्ति नहीं संभवे तहा परंपरा संबंध रूप लक्षणावृत्ति का अंगीकार है. हा शिववडच
जिथं पदार्थ शक्याचा संबंध होत नाही, पदार्थ शक्याचा संबंध आहे आणि पदार्थ साक्षात त्या लक्ष्याचा संबंध होत नाही, म्हणून पदार्थ शक्यद्वारे लक्ष्याची परंपरा संबंध है। इसी कारण से ग्रंथकारों ने लिखा है, जहाँ शक्य अर्थ में वक्ता का तात्पर्य नहीं संभवे, तहाँ लक्षणावृत्ती मानिके पद का लक्ष्य अर्थ मानना योग्य है। जिथं वक्त्याचं शक्य सांगायची गरज नाही, ते लक्षण लक्षणार्थ संभवाचं। जसं त्या झाडावरून जा, आता झाडावरून जा म्हणजे वक्त्याचं तात्पर्य त्या झाडावरून जा असं आहे का? नाही, त्या झाडाच्या जवळून जा म्हणजे इथं वक्त्याचा झाडाशी काही संबंध येत नाही त्या पदार्थ, मग त्याच्या संबंधाने रस्ता जवळ तिथून जा। हे कसं आलं की वक्त्याचं तात्पर्य काय? त्या झाडावरून जा म्हणजे झाडावरून जा असं नाही, मग त्याच्या संबंधी असणाऱ्या जवळच्या रस्त्यातून जा, तिथून शक्याशी संबंध आहे का? लक्षाचा संबंध आहे का? जहाँ शक्य अर्थ में वक्ता का तात्पर्य संभवे, तहाँ लक्ष्य अर्थ मानना योग्य नहीं। आता साक्षात जिथं होतं तिथं लक्षार्थ करायचं काय गरज? जिथं साक्षात संबंध होतो तिथं लक्षार्थ गरज आहे। शक्य अर्थ प्रत्यक्ष कळला की पुन्हा लक्ष करायची गरज नाही, पण लक्षार्थाची ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस कळत नाही, त्यावेळेस मग शक्यच्या संबंधावर त्याचे लक्षण करायचे। आणि वक्त्याचं शक्य सांगण्यामध्येच आहे, लक्षण सांगण्यामध्ये नाही येतात, पण तिथं शक्यच घ्यायचं, शक्तिवृत्तीच घ्यायची। केवल कळा ना? नहीं, काय नाही कळालं ना? केवल लक्षणा और लक्षित लक्षणा के भेद से तो लक्षणा दो प्रकार की है। आता केवळ लक्षण नाही का, लक्षित लक्षण नाही काय, म्हणजे परंपरा लक्षण म्हणलं की परंपरा संबंध घ्यायचा, हे लक्षात ठेवायचं। लक्षाचं एखादी वस्तू संबंधी दुसरी असते, मग ते जसं शक्यच्या द्वारे लक्षार्थ आहे, तर लक्षाच्या द्वारे पुढचा एक शक्यार्थ लक्षार्थ म्हणून लक्षित लक्षण। पद के शक्य का साक्षात संबंध होवे ताकू केवल लक्षणा कहे है। आता पदाचा जो शक्य आहे त्या शक्याचे साक्षात संबंध आहे ते लक्ष्य आहे, साक्षात संबंध। जैसे साक्षात संबंध आला हा दृष्टांत। जैसे गंगा पद की तीर में लक्षणा होवे है, तहाँ गंगा पद का शक्य जो प्रवाह ताका तीर से साक्षात संबंध संयोग है का नहीं? गंगेवर गोळवाडा आहे, गंगा पद शक्य दोन जो प्रवाह आहे आणि त्या शक्य संबंधी जे तीर आहे त्याचं लक्षण आहे। तहाँ गंगा पद की तीर में केवल लक्षणा है। आता गंगा पद आता शक्य कोण आहे? गंगा, आणि तिथं केवळ लक्षण कोण आहे? तीर असते। लक्षित लक्षणा का उदाहरण यह है, द्विरेफो रोती। या वाक्य का दो रेफ ध्वनि करे है। आता द्विरेफ रोतीचे लक्षित लक्षण आहे। आता दोन रेफ म्हणून दोन पंखाचा प्राणी भुंगा, त्याला द्विरेफ म्हणतात। तर आता इथं द्विरेफ रोती, आता दोन पंखाचा आवाज येतो, पण आता दोन पंखाचा आवाज कशा शक्य आहे? अगोदर काय घ्यायचं? भुंगा आहे का नाही? पदाचा शक्य तो प्राणी आणि त्याच्या संबंधी पंख आणि त्याच्या संबंधीचा आवाज, आवाज लक्षित लक्षण घ्यायचं। याते शक्य द्विरेफु रोती या वाक्य का दो रेफ ध्वनि करे है, यह अर्थ पदन की शक्ति से प्रतीत होवे है। पदाच्या शक्तीने ते द्विरेफ रोती म्हणजे दोन पंखाचा आवाज येतो ना, पदाच्या शक्यच्या संबंधित कळते। तो वर्णरूप रेफ में ध्वनि करना संभवे नहीं, म्हणून वर्णरूप जे भुंगा त्याचा ध्वनी करण्याचा संबंध नाही, त्याचे पंख आहे त्याचाच ध्वनी निघतो।
शक्य असणारा तो कोण प्राणी, त्याच्यात ध्वनी करण्याची काही शक्ती नाही. मग त्याच्यात जे असणार त्याचे जे असणार पंख, त्या पंखात ते ध्वनी करण्याची शक्य. आलं की नाही? उदाहरण सोपं आहे. याते म्हणून शक्य अर्थ में वक्ता का तात्पर्य नहीं, हा किंतु दो रेफ वाला जो भ्रमर पद हा. तिसके शक्य में ही रेफ पद की लक्षणा है. आता जिथं द्विरूप रोते दोन पंखाचा आवाज येतो, इथं वक्त्याचं ते भ्रमर सांगण्यावर नाही, ते आवाज ज्याचा निघतो ते सांगण्यावर तात्पर्य. मग आवाज कशाच निघतो? पंखाचा. मग आता इथं वक्त तात्पर्य कशाचं आहे? द्विरूप रोते म्हणजे दोन पंख वर असतात. याच्या दोन पंखाचे संबंधी कोण आहे? तो शक्य आहे, प्राणी. आणि त्याच्या संबंधित ते पंख आहेत, आणि त्याच्या संबंधित पुन्हा ध्वनी आहे. म्हणजे लक्ष ना. तो हा, केवल लक्षणा तो हे नाही. इथं केवळ लक्षण नाही, अगोदर शक्य त्याच्या संबंधित पंख, आणि पंखाच्या संबंधित ध्वनी. मग तिसरा टप्पा आला. काहे ते ज्या अर्थ में पद के शक्य का साक्षात संबंध होवे, तामे केवल लक्षणा होवे हे. आता ती सांगितलं गंगावर गोळवाडा, इथं पदाचा साक्षात संबंध शक्यचे, आणि त्या शक्य साक्षात संबंध 1300, म्हणून शक्यचे केवळ संबंध आहे, तिथे लक्षण आहे. द्विरेफ पद का शक्य तो दो रेफ है. हो, आता दोन पंखाचा शक्य ते दोन पंख आहेत. तिनका अवयवीता संबंध भ्रमर पद में है. त्या दोन्ही पंखाचा, हे दोन्ही पंख हे अवयव, त्याच्याशी संबंध, त्याचा संबंध त्या प्राण्याशी, भ्रमराशी. सा पद का शक्तिरूप संबंध अपने वाच्य मधुप में है. याते शक्य संबंधी जो भ्रमर पद ताका संबंध होने से शक्य का परंपरा संबंध है. याते लक्षित लक्षण आहे. शक्यचा परंपरा संबंध आहे म्हणजे लक्षित लक्षण आहे. भ्रमर आहे ना, आता भ्रमर आहे ते शक्य झाला, जीवरूप होते, शक्यचा संबंध नाही. फक्त ते जीवरूप होते, दोन पंखाचा आवाज होतो. मग दोन पंख कुठे आहेत? त्या भ्रमराजवळ. त्या भ्रमराजवळ असणारे संबंधी तिथे लक्षण करायचे. अगोदर शक्य संबंधीच्या दोन पंखाचा संबंध, आणि त्या दोन पंखाचा संबंध व्यवहाराने शब्द निघतो. मग तिसऱ्या टप्प्याला शब्द आला, रोते या शब्दाचा आवाज आला का नाही लक्षात? यद्यपि दो रेफन को द्विरेफ नहीं कहे है, किंतु दो रेफ वाले को द्विरेफ कहे है. दोन पंखाला कवर नाही, दोन पंख ज्याच्या जवळ द्विरेफ म्हणतात. दोन पंखाला द्विरेफ नाही म्हणजे ज्याच्या त्या दोन पंखात ज्याचे संबंध त्याला द्विरेफ म्हणते. तिथं बघ नीट अक्षर आणखी सांगतो. यद्यपि दो रेफन को द्विरेफ नहीं कहे, दोन पंखाला द्विरेफ म्हणले नाही, किंतु दो रेफ वाले को द्विरेफ. आलं का नाही? मग द्विरेफ वाला कोण आहे? तो भ्रमर. दो रेफ वाला भ्रमर पद है. याते द्विरेफ पद का शक्य जो भ्रमर पद ताका मधुप से साक्षात संबंध होने से केवल लक्षणा संभवे है. आता हे मधुप म्हणजे कोणती? सुगंध. मधुप म्हणजे त्याला मधुप याला सुगंध म्हणतात. पुन्हा बरं. याते म्हणून द्विरेफ पद का शक्य, द्विरेफ पदाचा शक्य जो भ्रमर पद, जे भ्रमर पद आहे ताका त्याचा मधुप से साक्षात संबंध होने ते. मधुप म्हणजे भंगात त्याचा साक्षात संबंध असला नाही, केवल लक्षणा संभवे है. मग त्या द्विरेफात केवळ लक्षण संभवते. तथापि व्याकरण के मत में तो समास की शक्ति है. याते द्विरेफ पद का शक्य दो रेफ वाला भ्रमर पद है. आता इथं शक्य आहे व्याकरणाच्या दृष्टीने. न्याय वैशेषिकाधिकरण के मत में समास
समुदाय की शक्ति नहीं माने है। हाँ, ते समाजाचे अक्षर समाजाची शक्ती नाही म्हणजे न्यायविषयक। हाँ, किंतु हाँ, समाज समुदाय के जो अवयव है हाँ, तिनकी लक्षणावृत्ती से अधिक अर्थ समास में प्रतीत होवे है। आता समाजात जे वाक्य आहेत, वाक्याचे पद आहेत, त्या पदामध्ये शक्ती आहे। हाँ, जैसे हाँ, द्विरेफ, हाँ। इतना समास समुदाय है। आता दोन पंख हे समुदाय म्हणजे एक गट आहे। हा, ताकि किसी अर्थ में शक्ति नहीं, याच्यामध्ये कोणत्या अर्थात शक्ती नाही, तर तहा हा, द्वित्व संख्या विशिष्ट द्विपद का अर्थ है। मग तिथे सरळ काय होतं, दोन पदाचा ते प्राणी एवढाच अर्थ होतो द्विपद वाले। द्वित्व, हाँ। हा, रेफत्व जाति हा। विशिष्ट अक्षर रेफ पद का अर्थ है। आता रेपत्व जाती ही विशिष्ट पदाचा अर्थ आहे। हा, द्विपद के शक्य का हा, दोन पदाचा शक्यता और रेफ पद के अवयव का। हा, रेपद म्हणजे दोन पंखाचा, हे दोन पंख अवयव म्हणायचा। हा, शवयव दिखायले ते। हा, ते, द्विपद के शक्य का हा, और रेफ पद के अवयव का अभेद संबंध वाक्यार्थ होवे। आता दोन पद हे आहे आणि दोन पंख आहेत, त्याचा त्या प्राण्याशी संबंध आहे। ते कोणता संबंध आहे? अभेद, अभेद आहे। अभेद संबंध आहे, अभेद संबंध वाक्यार्थ होवे। अभेद संबंध असं वाक्याचा अर्थ असा होतो, द्विरूप वृत्ती याच्यामध्ये जे दोन पद ओरडतात त्याचा वाक्यार्थाचा संबंध साक्षात पदामध्ये होतो, या पदार्थाशी होतो, पदार्थाशी होतो। द्विरूप होतो हे पदाचा शक्यची भुंग होतो, दोन पंखावाला। हा, लक्ष आलं का? हा, तो हा, द्वित्व संख्या वाले रेफ है, यही अर्थ शक्य है। मग त्या द्विरूप होते याचा शक्य अर्थ दोन रूपवाला तो प्राणीचा आहे असा शक्य अर्थ होतो। और दो रेफ वाले पद को द्विरेफ कहे है। दोन पदार्थाचं द्विरूप पद घातले, सो लक्षणावृत्ती मानिके कहे है। ते लक्षणावृत्ती मानून म्हणलीत। परंतु इतना भेद है, ते आता कोणाच मत हे नैयायिकाचं, परंतु त्याचा एवढा फरक आहे। न्याय वैशेषिक मत में वाक्य की लक्षणा नहीं माने है। आता न्याय वैशेषिक मतामध्ये त्या वाक्यामध्ये लक्षण नाही मानले, काहे ते शब्द संबंध को लक्षणा कहे है। आता शब्द ज्याच्या संबंधीच्या संबंधाला लक्षण म्हणले जाते। पद समुदाय रूप वाक्य की किसी अर्थ में शक्ती नहीं। आता पदार्थ समुदाय जे असणारं वाक्य त्या वाक्यामध्ये कशाच त्याच हे नाही, शक्ती नाही। याते म्हणून वाक्य के शक्य का अभाव होने ते, म्हणून वाक्याचा शक्यचा अभाव असल्यामुळे वाक्याचा शक्यचा काही संबंध नाही। हा, ह्यांच्या मते बरं का न्यायवैशेषिकाच्या होने ते शक्य संबंध रूप लक्षणा वाक्य की बने नहीं। शक्य संबंधी असणारे जे पदार्थ त्या वाक्याचा संबंध अभाव असल्यामुळे तिचं लक्षण होत नाही। अभाव ना संबंधाचा, शक्यचा अभाव, त्या वाक्याचं शक्य जे आहे त्याचा अभाव आहे। किंतु पद की लक्षणा होवे है। मग पदाचीच लक्षण होती, त्या वस्तूची काही गरज नाही। शक्य असणारे जो भ्रमर त्याची गरज नाही, जे काय वस्तू असणारे त्याचंच ज्ञान होतं। या मत में रेफ पद की रेफ वाले में लक्षणा
और मीमांसा मत में तथा वेदांत मत में वाक्य की भी लक्षणा माने है। आता मीमांसक मत आणि वेदांत मतामध्ये वाक्याचीच लक्षणं म्हणते आणि वाक्याची लक्षणं ह्याने म्हणली नाही, कोणी नाही एकाने. और वाक्य की लक्षणा में जो दोष कहा है ताका यह समाधान है। आता त्याने वाक्याच्या ठिकाणी दोष लिहिलं ना, वाक्यात लक्षण पदामध्ये लक्षण होतच नाही एक म्हणलं असं त्याने दोष देतो, त्याचा दोष असं खंडन आहे. पद समुदाय को वाक्य कहे है। आता पदाचा जो समुदाय त्याला वाक्य म्हणतात. सो समुदाय प्रत्येक पद से भिन्न नहीं. आता प्रत्येक पदावरून ते काही समुदायाचे वेगळं नाही. याते म्हणून पदन का शक्य ही वाक्य का शक्य है. म्हणून पदाचा शक्य जे वाक्य त्या वाक्य शक्य तो पदार्थच आहे असं खंडन केलं वेदांतीने. मीमांसाने एकच म्हणलं. मीमांसा जिथे घ्यायची तिथे पूर्व मीमांसा घ्यायची आणि वेदांत म्हणलं की तिथं उत्तर मीमांसा घ्यायची. अथवा शक्य संबंध रूप लक्षणा नहीं किंतु बोध्य संबंध को लक्षणा कहे है. आता शक्य संबंधी जे असणार आहे त्याचे लक्षण जर नाही म्हणले त्याच्या ज्ञानाला लक्षणं घ्यायची. बोध उलट पदार्थ ज्ञान. जैसे पद का शक्यता शक्ति वृत्ति से बोध्य है. जसं पदार्थ शक्य संबंधी जे शक्य आहे त्याचे पंखाचा संबंध आहे त्याचं ज्ञान होतं. कसं वाक्य होतं जैसे म्हणजे ज्याप्रमाणे पद का पदाचा शक्यता शक्ती वृत्ती से शक्यता शक्य होतं म्हणजे शक्य असणारा जो भ्रमर त्या वृत्तीचा संबंध मग त्या शक्यचं ज्ञान शक्ती वृत्ती से बोध्य है. त्या शक्ती होतं भ्रमर ज्ञान होतं. बोध म्हणजे ज्ञान. तैसे परंपरा संबंध सहित पदार्थ रूप व पदार्थन का संबंध रूप वाक्यार्थ भी वाक्य बोध्य है. आता तसंच परंपरा संबंधाने वाक्याचं ज्ञान होत आहे. वाक्याने त्या पदार्थाचं ज्ञान होत आहे परंपरा संबंधाने. याचे म्हणून पद बोध्य संबंध रूप लक्षणा जैसे पद की होवे है तैसे वाक्य बोध्य संबंध रूप लक्षणा वाक्य की भी होवे है. जसं पदाचे लक्षण होते पदाच्या संबंध तसं वाक्याच्या संबंध त्या ज्ञान होतं त्या पदार्थाचं. या मत में द्विरेफ समुदाय की दो रेफ वाले पद में लक्षणा. आता इथे दोन द्विरेफ होते. इथे दोन पद आहेत ना, मग त्या दोन पदामध्ये द्विरेफ होती है ना. फक्त द्विरेफ सांगितलं. हा फक्त द्विरेफ म्हणजे त्या दोन पंखामध्ये आवाज निघतो असं लक्षण सांगितलं. दो रेफ वाले पद में लक्षणा हा ना. दोन पद जे दोन पद आहेत कोणते दोन द्विरेफ होते. इथे दोन पद आहेत ना द्विरेफ आणि वृत्ती. यामध्ये त्या आवाजाचे लक्षण आहे. इस रीती से या रीती नाही कळलं की नाही पण कळलं ना. अशा रीतीनं द्विरेफ पद से द्विरेफ पदाने लक्षित भ्रमर पद की मधुप में लक्षणा होने ते द्विरेफ पदाने मधुप म्हणजे तो भुंगा त्याचे लक्षण होते. मधुप हे भुंग्याला वापरलंय आणि भ्रमर तेच भ्रमराला. पण आता इथं एक भ्रमर सोडून मधुप घेतलं. भ्रमर पद की मधुप में लक्षणा होने ते आहे का नाही. भ्रमर पद म्हणजेच मधुप त्याचं लक्षण होत असल्याने लक्षित लक्षणा कहावे है. हे लक्षित लक्षण म्हणले जाते. सो भी लक्षणा के अंतर्भूत ही है. ते लक्षणाच्या अंतर्भूत काही दुसरे लक्षण माणूस काही गरज नाही. काय ते कारण द्विरेफ पद का शक्य जो दो रेफो दोन पदार्थ द्विरेफ पदार्थ दोन शक्य दोन जे रेफ आहे पंख आहेत ताका त्याचा भ्रमर पद से साक्षात संबंध है. त्या दोन पंखाचा भुंग्याशी साक्षात संबंध आहे. और आणि भ्रमर से भ्रमर पद द्वारा परंपरा संबंध है. आणि भ्रमर जर पद घेतलं तर मग परंपरा संबंध घ्यायचा.
आणि भ्रमर म्हणजे ते पंख घ्यायचे ना, दिवे रे भ्रमर. नाही, भ्रमर म्हणजे प्राणी. भ्रमर पदाचा परंपरा संबंध आहे त्या पंखाचे. भ्रमर म्हणजे भुंगाला म्हणतात ना. का लक्ष नाही आलं? भ्रमर पद त्या भुंग्याचं वाचे काय याते म्हणून शक्य संबंध रूप लक्षणाते लक्षित लक्षणा पृथक नाही. म्हणून शक्य संबंधी असणार ते ते लक्षित लक्षण वेगळे नाही, ते एकच आहे. लक्षित लक्षण वेगळं करायची गरजच नाही. व्याकरण मत में द्विरेफ पद का शक्य दो रेफ वाला भ्रमर पद है. आता व्याकरणच्या दृष्टीनं 2 पद वाला तो भ्रमर पद आहे. द्विरेफ वाला हो ताका त्याचा भ्रमर से साक्षात संबंध है. त्याचाच भ्रमराशी साक्षात संबंध आहे. कोणाचा? त्या 2 पंखाचा. द्विरेफ म्हणजे 2 पंख. तर 2 रेफ हे शक्यच काही तर. हा, आणि भ्रमर हे लक्ष घ्यायचं. लक्ष साक्षात संबंध भ्रमराशी म्हणतात. हा, कोणाचा? त्या पंखाचा. 2 रेफ. हा, 2 रेफ शक्य शक्य संबंध त्या ह्याचा आहे ना, भ्रमराशी. याते यह उदाहरण लक्षित लक्षणा का नहीं केवल लक्षणा का है. बस हे उदाहरण केवळ लक्षित लक्षण नसून केवळ लक्षणावरतीच उदाहरण आहे. तामत में लक्षित लक्षणा के उदाहरण सिंहो देवदत्ता. आता त्याचं दुसरं उदाहरण लक्षित लक्षणाचं उदाहरण सिंह देवदत्त इत्यादी हे. इत्यादी वाक्य आहे ते लक्षित लक्षणाचे. ही उदाहरण सिंह देवदत्त. या स्थान में सिंह से अभिन्न देवदत्त है. इथे सिंह या पदाचे अभिन्न तो कोण आहे? देवदत्त आहे. यह वाक्य का अर्थ पदन की शक्ति वृत्ति से प्रतीत होवे है. या वाक्याचा अर्थ पदाच्या शक्तीने कळतो. सिंह हे पद झालं, देवदत्त पद झालं. या 2 पदाने त्याचं ज्ञान होतं. पदाच्या शक्तीवर संबंध आला. सो संभवे नाही. हे त्याचं म्हणणं बरोबर नाही. काहे ते? कारण पशुत्व जाति और मनुष्यत्व जाति परस्पर विरुद्ध है. सिंह आणि दत्त, पशु आणि मानव हे विरोध आहेत. म्हणून हिचं लक्षात कशी जमून रे? एक में संभवे नाही. एकाच्या ठिकाणी दोन्ही धर्म संभवत नाही, पशुत्व आणि मानवत्व. सिंह शब्द की शूरता क्रूरता धर्म वाले पुरुष में लक्षण है. आता सिंहाचे जे धर्म असणार आहे, क्रूरता, असंच पशुत्व, हे मनुष्य ठिकाणी नाही. ता पुरुष ते सिंह शक्य का साक्षात संबंध नहीं होने ते केवल लक्षणा तो हे नाही. आता तिथं त्या पुरुषाचे त्या लक्षणाचा त्या क्रूराचा जे काही साक्षात संबंध असल्यामुळे केवळ लक्षण नाही. किंतु शूरता दिकणते सिंह शब्द के शक्य का अधेयता संबंध है. आणि सिंह शब्दाचा क्रूरता जे काही त्याचा अधेयता संबंध आहे. और शक्य संबंधी शूरता दिकन का पुरुष में आश्रयता संबंध है. आणि शक्य संबंध असणे शूरत्वाधिक त्याचा संबंध व्यक्तीच्या आश्रयाचा आहे. परंतु सिंह की शूरता और पुरुष की शूरता का अभेद माने तब तो सिंह की शूरता का देवदत्त में अधिकरणता संबंध है. आता सिंहाची शूरता जर त्याचा हे मानले अधिकरण म्हणजे अधिष्ठान जर मानलं, अभेद मानलं तर अभेद मानलं तर काय. परंतु सिंह की शूरता परंतु सिंहाची शूरता और आणि पुरुष की शूरता आणि पुरुषाचे शूरत्व अभेद माने ह्या दोन्ही शूरत्वाचा पुरुषाचे शूरत्व आणि सिंहाचे शूरत्व याचा जर अभेद मानला तर तो सिंह की शूरता का देवदत्त में अधिकरणता संबंध है. बरोबर. सिंहाची जी शूरता ते देवदत्त ठिकाणी अधिकरण होऊ शकते. अधिकरण म्हणजे अधिष्ठान. अधिकरण हे शब्द काय दाखवतो? अधिष्ठान.
हे अधिष्ठानाचा त्याचा संबंध होतो सिंहत्व सूरत्व दिखाता आणि दोनों शूरता का परस्पर भेद माने तो सिंह की शूरता का पुरुष में स्वजातीय शूरताधिकरणता संबंध है। आता जर स्वजातीय स्वजातीय आता जर दोन्ही शूरतेचे वेगळे जर मानले पुरुषाचे शूरत्व आणि सिंह शूरत्व या जर भेद मानलं मग इथे स्वजातीचा संबंध आला। कारण स्वजाती पुरुषाच्या ठिकाणी स्वजातीचे शूरत्व होता आणि सिंहाच्या ठिकाणी स्वजाती शूरत्व होता। सिंह की शूरता स्वशब्द का अर्थ है। आलं का नाही सिंहाची शूरता ते स्वशब्दाचा अर्थ होता ना स्व म्हणजे सिंह। इस रीति से या रीतीने शक्य का परस्पर संबंध होने से अशा रीतीने शक्यचा परंपरा संबंध असल्याने सिंह शब्द की शूरतादि गुण विशिष्ट में लक्षित लक्षण आहे। म्हणून शूरत्व जे करते सिंहाच्या ठिकाणी विशिष्ट संबंध लक्षित लक्षण आहे। शक्य के परंपरा संबंध को लक्षित लक्षणा कहे है। आता शक्यच्या संबंधी जी परंपरा आहे शक्यच्या संबंधी परंपरा शक्य आहे सिंह आता सिंहाच्या ह्याने शूरत्व देखायचा परंपरा संबंध आहे म्हणून लक्षित लक्षण। यद्यपि लक्षित लक्षणा शब्द से उक्त अर्थ की सिद्धि क्लिष्ट है म्हणून लक्षित लक्षण काय वाक पुन्हा यद्यपि लक्षित लक्षणा शब्द से लक्षित लक्षणाच्या शब्दाने उक्त अर्थ की सिद्धि वरच्या अर्थाची सिद्धी जी असते लक्षण क्लिष्ट है ते क्लिष्ट आहे जरा कठीण आहे। काहे ते कारण लक्षित लक्षणा शब्द की रूढ़ी तो शक्य के परंपरा संबंध से कोशाधिकरण में कहीं नहीं आणि लक्षित लक्षणाचे ही रूढी ही जी काही तुम्ही मानतात की एक कोश ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ही काही सांगितलं नाही शब्दकोश आहे ना कोश म्हणलं की शब्दकोश आहे एक ग्रंथ आहे। और योग वृत्ति से लक्षणा शब्द का उक्त अर्थ प्रतीत होवे नहीं आणि योग्य रीतीने जर पाहिलं योग शक्तीने पाहिलं तर ते वरचे तुमचे लक्षण काही प्रतीत येत नाही। काहे ते कारण लक्षितस्य लक्षणा लक्षित लक्षणा इस रीति से षष्ठी समास करे तो लक्षित कहिए लक्षणा वृत्ति से जो प्रतीत हुआ है ताकि लक्षणा यह लक्षित लक्षणा शब्द का अर्थ सिद्ध होवे है। लक्षित ठिकाणी जर लक्षण मानले तर लक्षित लक्षण सिद्ध होईल षष्ठी समासाने। द्विरेफु रोती आता दोन पद ओरडतात सिंहो देवदत्ता सिंह देवदत्ता इत्यादि जो लक्षित लक्षणा के उदाहरण कहे तिथे जे तुम्ही लक्षित लक्षणाचे जे उदाहरण सांगितले तहा तिथे उक्त स्वरूप लक्षित लक्षणा संभवे नाही। जे तुम्ही लक्षित लक्षण सांगितलं ते काही संभव नाही तिथं। काहे ते कारण द्विरेफो रोती या वाक्य में द्विरेफ पद से भ्रमर पद लक्षित होवे। आता द्विरेफ रोते यामध्ये भ्रमर पदाचं लक्ष होत आहे कारण द्विरेफ भंगेच आहेत ना मग लक्षण होते। और ताकि मधुप में लक्षणा होवे तो उक्त अर्थ का संभव होवे तो दोनों वार्ता है नहीं आणि मधुप दोन्ही वार्ता तिथं नाही एकच आहे। काहे ते कारण यद्यपि द्विरेफ पद के शक्य का संबंध भ्रमर पद से है तथापि द्विरेफ पद से लक्षित भ्रमर पद नहीं। आता दोन्ही पदाचं काय आहे पहिलं वाक्यात यद्यपि द्विरेफ पद के द्विरेफ पदाचे शक्य का संबंध भ्रमर पद से शक्यचा संबंध भुंगेशी आहे तथापि तरी पण
द्विरेफ पद से द्विरूप पदाने लक्षित भ्रमर पद नहीं. लक्षित भ्रमर पद नाही. द्विरूप पदाचं ते शक्य भ्रमर ते पंकज आहेत. काहे ते कारण वक्ता के तात्पर्य का विषय शक्य संबंधी लक्षित होवे है. आता वक्त्यात जे तात्पर्य असतं ते शक्य संबंधी लक्षित आहे. हे त्याचं तात्पर्य सांगणार. केवल शक्य संबंधी लक्षित नहीं होवे है. केवळ शक्य संबंधी लक्षित नाही नाही झालं तर केवल शक्य संबंधी लक्षित होवे. जर केवळ शक्य संबंधी लक्षित जर झालं तर गंगा पद के शक्य के संबंधी मीनाधिक अनेक है. आता जर शक्य संबंधी जर नाही झालं तर मग त्या गंगा पदाच्या प्रवासामध्ये माशा अधिक आहे. ते सारे ही गंगा पद से लक्षित हुए चाहिए. गंगा पद त्याचं ज्ञान हा पाहिजे. 13 कशाला व्हायचं म्हणून वक्ता के तात्पर्य का विषय शक्य संबंधी लक्षित होवे है. म्हणून वक्त्याचं तात्पर्याचं संबंध त्याचं तात्पर्य शक्य संबंधी सांगण्याच आहे. गंगा पद के शक्य संबंधी तो अनेक है. तथापि गंगायाम ग्रामः या वाक्य में श्रोता को गंगा पद से तीर का बोध होवे. आता शक्य संबंधी अनेक आहेत तरी पण वक्त गंगायाम ग्राम हा इथं त्या वक्त्यात तात्पर्य गंगेच्या किनाऱ्याला वाडा आहे एवढंच त्या वक्त्यात तात्पर्य आहे. शक्याचे संबंध आणखी नाही ना. ते गवत आहे मासे आहेत पण ते तात्पर्य वक्त्यात ते नाही. वक्त तात्पर्य लक्ष आलं पाहिजे. ऐसे ही तात्पर्य विषय शक्य संबंधी केवल तीर है. आता वक्त्याचं तात्पर्याच्या दृष्टीने शक्य संबंधी तीर आहे. याते म्हणून गंगा पद से तीर ही लक्षित है. म्हणून गंगा पदाचे तीर हे लक्ष्य आहे. मीनाधिक भी शक्य संबंधी तो है उक्त तात्पर्य के विषय नहीं. हो है ना. मग वक्त तात्पर्य ते विषयच नाही. त्याचे शक्य संबंधी मासे आहेत पण वक्त्याचे तात्पर्य नाही ना. मग हे तर कळलं पाहिजे माणसाला. उगाच आठवलं गुरुजींनी सांगावं. अभंग तुकोबाराज. सुखे करावा संसार न सांडे दुनियावर. अरे ते सुखे करावा संसार या म्हणण्यामध्ये तुम्हाला गोड बोलले. तुकोबाराचं वाक्य तसं नाही. ते सुखे करावा संसार न सांडे दुनियावर म्हणजे जुने मार्ग सोडू नका परंतु ते बघा काय करा की जे संसाराचं ध्येय तुमचं जे ते तिकडे ते संसार करण्यामध्ये वक्त तात्पर्य नाही परमार्थ सांगण्यात तात्पर्य. आता इथे काय करत नाही तुकोबारा सांग सुखे करावा संसार न सांडाय दुनियावर. अरे सुखाने संसार केव्हा होईल जर ती कळलं तर. मग अगोदर सुख मिळवा आणि मग संसार करा. म्हणजे जुनवार मग परमार्थ हे पण वक्त तात्पर्य काय आहे सुख मिळवा. संसार आणि परमार्थ करा असं सांगण्याचं तात्पर्य नाही महाराजांचं. मग ही वस्तू झाल्यानंतर मग सुखाने मोकळ्या म्हणून प्रपंच करा पण हेच झाल्यानंतर. याते म्हणून गंगा पद से लक्षित नहीं. म्हणून गंगा पदचे लक्षित नाही. शक्यच आहे गंगा पद. इस रीति से या रीतीने द्विरेफ पद के शक्य का संबंधी तो भ्रमर पद है. आता द्विरेफ पदाचा शक्य संबंधी भ्रमर पद आहे. परंतु पण द्विरेफ पद से भ्रमर पद का बोध श्रोता को होवे ऐसा वक्ता का तात्पर्य नहीं. आता दोन पदाचे भ्रमर त्या भ्रमर ज्ञान होण्याचे तात्पर्य नाही त्या वक्त्याचं. किंतु द्विरेफ पद से भ्रमर पद के शक्य मधुप का बोध श्रोता को होवे ऐसा वक्ता का तात्पर्य होवे. जे पदाने त्या वक्त्याचं तात्पर्य त्या मधुपासून त्या भुंगेत होते. याते म्हणून द्विरेफ पद के शक्य का संबंधी भी भ्रमर पद है. म्हणून द्विरेफ पदाचा शक्य संबंधी हे कोण आहे भ्रमर पद आहे. वक्ता के उक्त तात्पर्य का विषय नहीं होने से वक्त्याचं वच तात्पर्याचा विषय नसल्याने द्विरेफ पद से लक्षित भ्रमर पद नहीं. द्विरेफ पदाचे लक्षित भ्रमर पद नाही. और आणि इसी रीति से
द्विरेफ पद से लक्षित भ्रमर पद है, इस वार्ता को मानी लेवे तो भी भ्रमर पद की मधुप में शक्ती है. म्हणजे भ्रमर पदामध्ये भुंग्याचे मधुप मध्ये शक्ती आहे. मधुप हे त्या भुंग्याला म्हणले जाते. याते म्हणून ताकी लक्षणा का कथन असंगत है. म्हणून ते तू सांगितलं का नाही हे तुझं सांगितलं कथन ते बरोबर नाही. इस रीति से या रीतीने लक्षितस्य भ्रमर पदस्य लक्षणा लक्षित लक्षणा, इस रीति से षष्ठी समास का अर्थ उक्त उदाहरण में संभवे नहीं. हा म्हणजे षष्ठी आता जे वाक्य वाचलेलं त्याच्यामध्ये व्याकरण दृष्टीनं वरच जे तुम्ही लक्षात केले ते संभवत नाही. ते त्याप्रमाणे सिंहो देवदत्ता या उदाहरण में भी उक्त अर्थ संभवे नहीं. म्हणजे सिंह देवदत्ता इथं बी जे उदाहरण सांगितलं नाही लक्षित लक्षण ही जमत नाही. सिंह वृत्ति शूरतादिक सिंह शब्द के शक्य संबंधी तो है. आता शूरता जे त्याचे धर्म से सिंहाचे शक्य संबंधी आहे. परंतु पण सिंह शब्द से शूरतादिकन का बोध श्रोता को होवे ऐसा वक्ता का तात्पर्य नहीं. आता शूरत्व जे सिंह आहे देवदत्त असं वक्त तात्पर्य नाही. वाच आता वाचलेले. परंतु सिंह शब्द से सिंह शब्दाने शूरतादिकन का बोध शूरत्व दिकाचं ज्ञान श्रोता को होवे ऐसा वक्ता का तात्पर्य नहीं. सुरतर हो असं त्या वक्त्याचं तात्पर्य नाही. ऐकणार. किंतु सिंह शब्द से सिंह सदृश पुरुष का बोध श्रोता को होवे. बस सिंह सदृश असं बोध त्या पुरुषाचं होतं ऐकणाऱ्याला. ऐसा वक्ता का तात्पर्य असं हे वक्त्याचं तात्पर्य आहे. म्हणून काही वक्त तात्पर्य लक्षात आलं पाहिजे का. याते म्हणून शक्य संबंधी भी शूरतादिक गुण उक्त तात्पर्य के विषय नहीं होने ते. याचे म्हणून शूरतादिक हे गुण वक्त्याचं तात्पर्य न झाल्याने सिंह शब्द के लक्षित नहीं. सिंह शब्दाचं लक्षित नाही. तात्पर्य नाही नव्हते तसं. आणि किसी रीति से सिंह शब्द से लक्षित शूरतादिक है या को मानी लेवे तो भी तिनकी लक्षणा कहना विरुद्ध है. जरी कोणत्या जरी मानलं तर त्याचे लक्षण करायच्या पूर्ण ठिकाणी विरोध आहे. काहे ते कारण शक्ति और लक्षणा वर्णात्मक शब्द की होवे है. शक्ती आणि लक्षण हे वर्ण जे आहे त्यांनी होते. ते वर्ण म्हणजे अक्षराचं नाव वर्णात्मक शब्द. वर्णात्मक शब्द. आता इथे वर्णात्मक शब्द काय सिंह देवदत्ता. आता सिंह हे वर्ण झालं ना. सिंह दोन वर्ण ना. वर्णात्मक शब्द वर्णात्मक जे शब्द त्या शब्द शक्ती और लक्षणा होवे है. त्या पदात शक्ती किंवा लक्षण होते. शूरतादिक को शब्द रूप नहीं. आता शूरतादिक शब्द जन्य नाही. याते म्हणून तिनकी शक्ती व लक्षणा संभवे नहीं. म्हणून त्यांची शक्ती नाही लक्षण संभवत नाही. कसे शूरत्वाधिकाची. इस रीति से लक्षितस्य भ्रमर पदस्य लक्षणा लक्षित लक्षणा और लक्षितस्य शूरतादि गुण समुदायस्य लक्षणा लक्षित लक्षणा इस प्रकार का अर्थ षष्ठी समास मानिके होवे है. आता हे आता जे वाचलेलं सगळं लक्षित लक्षणा त्या भ्रमरात ठिकाणी त्याचे वाटते तर षष्ठी समास असणार त्यांनी होते ते. या अर्थ में शक्य के परंपरा संबंध का लक्षित लक्षणा शब्द से बोध होवे नहीं. असा या रीतीने या शब्दाने लक्षित लक्षणाचा ज्ञान होत नाही. पूर्व उक्त दोनों उदाहरणों में शक्य का परंपरा संबंध तो मधुप और पुरुष में है. आता पाठ्यवाक्य जे उदाहरण दिलं मधुप आणि सिंहदत्त हे कशा ठिकाणी मधुप मध्ये आहे
पुरुष में आणि पुरुषाच्या ठिकाणी आहे. और पूर्वोक्त रीति से लक्षित लक्षणा शब्द का योगी अर्थ संभवे नहीं. आणि ते पुरुषाच्या ठिकाणी करता बरोबर योग्य अर्थ संभवत नाही. तथापि या वक्षमान रीति से लक्षित लक्षणा शब्द का योग अर्थ षष्ठी समास मानिके शक्य का परंपरा संबंध ही संभवे है. अशा रीतीनं षष्ठी समास मानून वक्त्याचं तात्पर्य लक्षित लक्षणावर तात्पर्य आहे. काय नाही जमलं? हा नीट वाच पुन्हा, म्हणजे वाचतं नीट पण माझ्या लक्षात येऊ मग. तथापि तरी पण या वक्षमान रीती से या वक्षमान रीतीने, म्हणजे आता जे रीती सांगितली त्या रीतीने, आता वक्षमान हे पण पुढे येणार आहे. वक्षमान पद हे पुढची रीत दाखवणार असतं. लक्षित लक्षणा शब्द का योग शब्दाचं जे योग आहे ते योग अर्थ आहे. षष्ठी समास मानिके षष्ठी समास मानून शक्य का परंपरा संबंध ही संभवे है. शक्यचा परंपरा संबंध संभवतो. यद्यपि वक्ता के तात्पर्य का विषय वक्त्याचा तात्पर्याचा विषय शक्य संबंधी लक्षित शब्द का अर्थ है. शक्य संबंधी लक्षित शब्दाचा अर्थ आहे. लक्षण लक्षणा तथापि तरी लक्षण उपदर्थ तथापि तरी पण भागत्याग लक्षणा में वक्तृ तात्पर्य विषय इतना भाग त्यागी के यहाँ शक्य संबंधी लक्षित शब्द का अर्थ है. म्हणून इथं कोणत्या भागत्याग लक्षण सोडून इथं त्या वक्त्याचं तात्पर्य लक्षित संबंधामध्ये आहे. तैसे लक्षणा काही विषय सुटला का नाही, कुठे आलाय? मग राव दिन सोडून पूर्ण विरामला इतका जड होत असतो विषय. मोठा आहे मग ठेव, लक्ष ठेव, पण खूप लक्ष ठेव. तर मग इतकं लांब कसं चाललंय, कारण क्लिष्ट विषय इतका घ्यायचा नसतो. आम्हाला एक पेज सांगत होते स्वामी असले विषय, तर 2 पेज घेतले. तसं नाही हे ग्रंथ, थोडं पण लक्षात बसलं पाहिजे. उदाहरण संपत नाही, हे उदाहरणच लय विषय लांब होतात. शिकाव कळायचं. आता ते ऐकणाऱ्याला आम्ही ऐकतो, प्रभाकर ऐकत डोंबलं काय ऐकतात ते, खुर्चीवर बसून हे बीड कट्ट्याचे मिठाचं पुढं ते, आणि कळत नाही.